नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर अंगणवाडी परिशिका भरती 2024बद्दल एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। ते म्हणजे की 29 फेब्रुवारीला अंगणवाडी सुपरवायझरचा पेपर होणार आहे। तर ही बातमी कितपत खरी आहे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर अनेक महिलांचे फोन व कॉल्स तसेच मेसेजेस येत आहेत की अंगणवाडी परिशिका जी परीक्षा आहे सुपरवायझरसाठी ती 29 फेब्रुवारीला होणार आहे का, तसेच जर होणार असेल तर त्याचे हॉल तिकीट आले आहे का, त्याबद्दल काही माहिती आहे का, असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत। तर बघा, सोशल मीडियावरती अशा प्रकारे अपडेट आलेला आहे की सुपरवायझर मुख्य सेविका जी आहे त्यांचा जो पेपर असणार आहे तो 29 फेब्रुवारी रोजी होणार आहे। तसेच सोशल मीडियावर तर देखील ही बातमी आलीच होती। तसेच पेपरमध्ये देखील बातमी आता आलेली आहे की तुम्ही येथे बघू शकता, मुख्य सेविका प्रवेशिका या 2 पदांसाठी 102 अर्ज आले असून त्यांची लेखी परीक्षा 29ला जिल्ह्यातील 3 केंद्रावर होणार आहे। तर याचा जो पेपर असणार आहे तो 29 फेब्रुवारीला होणार आहे असे देखील मित्रांनो बातमी पेपरला आलेली आहे। परंतु ही बातमी खरी आहे का, त्याची मुख्य 2 कारणं आहेत की पेपर होणार का नाही होणार। तर बघा, पहिलं कारण आहे अद्यापही कोणताही GR प्रसिद्ध झाला नाही आहे। ऑफिशियली जो GR असतो, जो सुपरवायझर यांच्याकडून म्हणजे जो आलेला असतो, तो कोणताही GR अजून प्रसिद्ध झालेला नाही की सुपरवायझरची जी परीक्षा आहे ती 29 फेब्रुवारीला होणार आहे। याच्यामुळे 29 तारखेला पेपर होईल हे निश्चित नाही। तसेच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आलेल्याचा देखील मेसेज आलेला नाही किंवा ईमेल आलेला नाही। कोणतेही एक्झाम होण्या अगोदर 5 ते 6 दिवस हॉल तिकीट आधी येते, त्याचा सर्वात आधी GR येतो की एक्झाम या तारखेला होणार आहे, पण तसं कोणतंही अपडेट आलेला नाही। याचा अर्थ असा आहे की 29 फेब्रुवारीला तुमचा पेपर होणार नाही, कारण की कोणताही GR प्रसिद्ध झाला नाही ना हॉल तिकीट कोणाचे आले आहेत। तर बघा, जर अंगणवाडी परिशिका भरतीसाठी तुम्ही नव्याने अभ्यास करत असाल किंवा तुम्हाला अभ्यासाची गरज असेल तर त्यांनी ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकता। बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत। अधिक माहितीसाठी 8329 58 86 25 या नंबरवरती मेसेज करून बॅचबद्दल अधिक माहिती मिळवू शकता। तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद।